बातमी अकोल्यातनं. अकोल्यामध्ये गार्डन क्लब व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुष्प प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येतं. तर ह्या वर्षी सुद्धा हे आयोजन करण्यात आले आणि पुष्प प्रदर्शनीचं हे 51वं वर्ष आहे. यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुलं आणि बोन्सायची झाडं सगळ्यांचं आकर्षण ठरली आहे. तर ह्यामध्ये सर्वात मोठं आकर्षण ठरलंय ते म्हणजे सूर्यफूल, कारण आता दुर्मिळ होत चाललेलं सूर्यफूल हे या प्रदर्शनीमध्ये दिसून आलंय. ॲक्च्युली मी मुंबईला असते. आज आम्ही सकाळीच आलो. माझा मुलगा आणि मी माझ्या आईकडे आले माहेरी. आम्ही आता इथे वार्षिक पुष्प प्रदर्शनी बघायला आलो. यात खूप व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत. इनडोअर, आउटडोअर, बोन्साय, रेग्युलर जे शेवंतीपासनं तर रेअर स्पीसीजपर्यंत. पण सगळ्यात आनंद मला झाला जेव्हा माझ्या मुलांनी सूर्यफूल फर्स्ट टाईम बघितलं. तर त्याला मी कदाचित दाखवू शकले नसते, कारण आजकाल खूप रेअर झालं आहे. शेतीमध्ये पण मिळत नाही आणि मुंबईमध्ये तर प्रश्नच नाही. तर थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग सच ब्युटिफुल एक्झिबिशन्स, की आपल्या नेक्स्ट जनरेशनला ॲटलिस्ट जे आपण पिढ्यांना पुढे जे माहिती नाही जे दाखवू शकतो त्याच्यासाठी रिअली थँक्यू. अकोला गार्डन क्लब तर्फे वार्षिक फुलांचं जे प्रदर्शन भरवलं जातं, आता त्यांचं 51वं वर्ष आहे. त्यांनी जे विविध रंगाचे, विविध व्हरायटीचे, विविध प्रजातीचे जे फुलं, बोन्साय झाड वगैरे इथे प्रदर्शनी मांडलेली आहे. एकदम त्याचं आयोजन सुंदररित्या केलेलं आहे आणि रिफ्रेशिंग आहे. कुटुंबासहित येऊन व्हिजिट करण्यालायक आहे आणि सर्वांना, म्हणजे जे आयोजक आहेत, जे त्याचे क्लब मेंबर आहेत, अध्यक्ष आहेत, सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्याचा धन्यवाद देतो.